गावर गावात आनंद झाला पाटील तू माझे मोतिका बाईला भगवान बाबा पुत्र जन्मला जैसा सूर्याचा प्रकाश पडला जो बाळा रे जो जैसा सूर्याचा प्रकाश पडला जो बाळा जो जो रे जो शके 1818 वर्षात कृष्ण पंचमी श्रावण मासात तिसरा सोमवार बाई धरीत तिच्या उदरी अवतरले संत जो बाळा जो रे जो तिच्या उदरी अवतरले संत जो बाळा जो जो रे जो ताळी घोडे तोरणे लाभिली धारी मंगल वाद्यात वाजे तुतारी वाटेते साखर पान सुपारी धावते नरवोडाई जो बाळा जो जो रे जो इथे धावते नगर नारी जो बाळा जो जो रे जो सुवासिनी हळदी कुंकाचे ताटे घेऊन ताटी झाली से सानप अंगणी बाळ पाहती नेत्र भरून जो बाळा जो जो रे जो बाळ पाहती नेत्र भरून जो बाळा जो जो रे जो पाचव्या दिवशी पूजिती सटविला हिरवी साडी चोळी बाईला वाटीती सुख बडा सर्वाला कुलदीपक बाळ जन्मला जो बाळा जो जो रे जो कुलदीपक बाळ जन्मला जो बाळा जो रे जो गोल उभे रहा विद्यार्थी असा असं गोल 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 सगळे जय हो 12व्या दिवशी बारसे केले दान धर्म बाहेर झाले जन्मभूमीशी भोजन दिले बाबाजी ऐसे नाव ठेविले जो बाळा जो जो रे जो बाबाजी ऐसे नाव ठेविले जो बाळा जो जो रे जो सोन्याची सरी बाळा घातली बाई पैंजन वाळे वाजती
बाळा जो जो रे जो रेशमी अंगी झळकती जो बाळा जो जो रे जो रंगीत पळण्यात सांगव्याला राबो चिमण्या नाचत टाळी वाजवा माता पळना टाळी टाळी ज्योतिषे बाळाचे परिचय सांगत जो बाळा जो जो रे जो कॅमेरा ज्योतिष बाळाचे परिचय सांगत जो जो टाळी वाजवा आहे बाळ ब्रह्मचारी राहील पंकट स्वामीचा शिष्य होईल जय हो प्राण्याची हिंसा बंद करील जय हो दोन्ही कुळासह जग उधरील जो बाळा जो जो रे जो दोन्ही कुळासहित जग उधरील जो बाळा जो जो रे जो शेडा घेऊनी तुतारी वाजती झोपदार भागदार संगे चालती भगवान बाबा कीर्तन सांगती पाहता नेत्र हो झाकती जो बाळा जो जो रे जो पाहता नेत्र झाकती जो बाळा जो जो रे जो जय हो साराच योगी बाळ झाला भगवान गडनवा बांधिला ऐश्वर्य संपन्न राजयोगी नैष्ठिक ब्रह्मचारी साराच योगी बाळ जन्मला ओ साराच योगी बाळ झाला भगवान गडनवा बांधिला कीर्तीचा झेंडा अमर राहिला भक्ती भावाने पळना गाईला जो बाळा जो जो रे जो भक्ती भावाने पळना गाईला जो बाळा जो जो रे जो भावाने पळना गाईला जो बाळा जो जो रे जो भक्ती भावाने पळना गाईला जो बाळा जो जो रे वा 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 गावातील सर्व माता माऊल्या तुबाजी पाटलांच्या वाड्यावर गाणे गात आहेत, कुणी ठुमका लावत आहेत, लहान मुलं सुद्धा टाळ्या वाजवत आहेत, क्लॅप क्लॅप असं. वाड्यावर गर्दीच गर्दी बघा, आबाल वृद्ध तो सोहळा पाहण्यासाठी
पाटलांच्या वाड्यावर, तुबाजी पाटलांच्या, सानप पाटलांच्या वाड्यावर. आणि ते रूप पाहिलं. गोल चेहरा, कुरळे कुरळे केस, गोरा वर्ण, मजबूत बांधा. महाराज त्या रूपाकडे पाहिलं की वेड लागायचं. रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार. रूप सावळे सुकुमार. कानी कुंडले, कानी कुंडले, मकराकार, मकराकार सुकुमार. रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार. जय हो. हे सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर. राहो निरंतर हृदय माझे, सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर. जय हो. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार काय ते रूप आहे. मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उडी, तुळे माळ कंठी साजिरी. सगळ्यांना वेड लावणारं हे रूप माझ्या भगवान बाबांचं. कृष्णासारखं रूपड. एक आजी म्हणाली, अरे मला दिसतंय, मी याच्या आजोबाला पाहिलंय, 80 वर्षाची म्हातारी. मी याच्या आजोबाला पाहिलेला आहे आणि हा दिसायला जशाच्या तशा आजोबा सारखा आहे. आणि मग त्याच्या आजोबाचं नाव होतं आबाजी पाटील. म्हणून हा नावकरीत जन्माला आलाय आणि त्याच्यावरून याचं नाव असावं आबा. आणि मग त्या माऊलीनं सांगितल्याबरोबर सगळ्यांनी माना डोलवल्या आणि पाहिलं लेकराकडं तर खरंच आजोबा सारखा दिसतोय. आजपासून याचं नाव आबा, आबाजी तुबाजी सानप पाटील. श्री संत भगवान बाबा महाराज की जय. म्हणून नाव ठेवलं सगळ्यांनी, फुलं उधळा आणि याचं नाव ठेवलं आबाजी महाराज. मग नाव आबाजी ठेवलं आणि तुम्ही तर भगवानच म्हणताय, येईल लक्षात. चंद्रकलेप्रमाणे बाळ वाढत होतं, शांत शांत. रवींद्र साहेबाची नात आहे ना तसं शांत, हसतमुख. भूक लागली
की असं बाळानं पाळण्यात पडल्या पडल्या पायाचा अंगठा घ्यायचा, स्वतःचा अंगठा धरायचा ना असा तोंडात ठेवायचा, पण आरडाओरडा करायचा नाही. आताचे लेकरं घर अंगावर घेतात, स्वतःच टाळ्या वाजवायच्या. ते बाळ अवतारी पुरुष स्वतःच टाळ्या वाजवायच्या, स्वतःच हसायचं. पाळण्यात असताना महाराज टाळ्या वाजवत वाजवत ते टाळं वाजवायला लागलं ना, आयुष्यभर टाळच वाजवले. काळाला हरवलं त्या टाळानी बाबांच्या. एक एक पाऊल बाळ टाकू लागलं आणि समाजाच्या उद्धारासाठी ही पाऊलं आयुष्यभर कधी थांबली नाहीत. बाळपणी टाकत गेलेला एक एक पाऊल समाजाच्या उद्धारासाठी होता. कधीतरी रडावे, कधीतरी माणसानं औषध गोळ्या कधीतरी खाव्यात, तसं कधीतरी रडावं. रडलंय पाहिजे कधीतरी. जास्तच गोड खाल्लं की शुगर होते, त्यामुळे कधीतरी तिखट कडू खाल्लं पाहिजे. मग मातेनं समजवावं. एके दिवशी बाबा फारच रडायला लागले. का रडायला लागले? घरात नको ते झालं. तुबाजी पाटलांनी आलेल्या सगळ्या कर्मचारी आणि पाटलांना, इतर गावच्या पाटलांना पार्टी म्हणून वाड्यातच 2 बकऱ्याची दावण कापली. त्या दिवशी रात्रभर भगवान बाबा झोपले नाहीत. 5-6 दिवसाचं बाळ, लक्ष द्या, 5-6 दिवसाचं बाळ पण सारखं रात्रभर रडत होतं. आणि ती कौतिका माता कौतुकानं समजावित होती. आया बाया आल्या. का रडतय ग? कधी न रडणार, 7-8 दिवसात पाहिलं नाही बाई, एवढं का रडतय तुझं बाळ? अगं काय झालंय त्याला? कुणाची नजर लागली का? कुणाची दृष्ट लागली का? कौतिका मातेनं म्हणावं ग, 5-6 दिवसामध्ये काय झालंय माहित नाही, पण आजच बाळ फार रडतय. याला किती समजिविलं तरीही बाळ समजायला तयार नाही. आजच का रडतय? त्याला सगळं देऊन पाहिलं. रडते माझे बाळ ताढे, समजावे तारा येना. रडते माझे बाळ ताढे, जय हो. समजावे तारा येना. बाळाला घ्या, बाळाला घ्या.
वा 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 वा, टाळ्या जोरदार वाजवा जरा, पैसे लागत नाहीत. कितीही समजावलं तरी बाळ राहत नाही. मग म्हाताऱ्या माणसांना माहीत असते. ते म्हातारे माणसं आले, कुणी त्या तव्याचं काळं काढून लावायला लागलं गालाला, कुणी भाकरीचा तुकडा घेऊन थुथू 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 करून उतरायला लागलं. बाया लय करामती असतात. तरी बाळ राहीना. मग तेव्हाच्या बायांना गाणे येत होते, आताच्या आयांना गाणे येत नाहीत. तुम्हाला झोपवण्यासाठी कोणते गाणे म्हणतात या? मोबाईल लावून ठेवतात त्याच्याजवळ. रामप्रसाद बांगर यांच्याकडून कलाकारांना 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. वा. निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही, निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिवताई, तुझे दुःख घेण्यासाठी पदराची केली झोळी, मीठ पापण्या डोळ्यांच्या हो, मीठ पापण्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई. आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही, निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. तुमची आई काय म्हणते रे गाणं म्हणताना? छोट्या बाळाला गाणं म्हणताना काय म्हणते? हाड हाड हाड. हाड हाड शिवाय दुसरं काही येत? असे गाणे आले पाहिजेत तुम्हाला. ज्याला आई व्हायचंय त्याला हे आलं पाहिजे. यशोदा का नंद लाला ब्रिज का उजाला है, तेरे नाम से तो सारा जग उजिया. क्या बात है. जू 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 जू. रात ठंडी ठंडी हवा, बातें शराबी. काय गाणे होते हो. त्या आयाही तशाच होत्या, गाणेही तसेच होते. आज ते राहिलं नाही. खरंच जुनं ते सोनं आता वाटायला लागले. 4-4 दिवस येऊन राहत होते पाहुणे आपल्या घरी.
बाळाला समजावित होते, आता ते राहिलं नाही. सगळे एकाकी झालो आम्ही. सर्वांना सुख देऊ लागलं ते छोटं बाळ. साहेब, बाळ घरात आल्यापासून सगळं तुमच्या चेहऱ्यावरचं हसूच कमी होईना, सारखं हास्य आहे. छोटस बाळ पण सगळ्यांना सुख देऊ लागलं, भावंडाशी खेळू लागलं. 4 भावंड, एक बहीण आणि 4 भाऊ भगवान बाबांची. बेस कमी करावं. बोलतानाचा सिस्टीम वेगळा असतो, फक्त इकोचा फरक असतो गाताना आणि बोलताना. जाऊ द्या, भगवान बाबांची कुळ परंपरा सांगून जातो. कशाला ती तरी कशाला मागे ठेवू. जिथून उपलब्ध आहे भगवान बाबांचं कुळ वंशावळ, निराजी सानप, सुपे सावरगाव, त्याच्याही अगोदरचा इतिहास आहे माझ्याकडे, काढलाय, मिळालाय. पूर्ण सत्तेच आहे असं मला नाही सांगता येणार, पण जिथं मिळालाय तिथून मी उपलब्ध केलाय. पण जिथून नावासहित इतिहास उपलब्ध आहे ते निराजी सानप, भगवान बाबांची पंजोबा. निराजी सानपाचे भगू आबा, आवाज कमी ठेवा थोडा. भगू आबांना 2 मुलं, एक रामजी पाटील आणि तुबाजी पाटील. रामजी पाटलांचा वंश. रामजी पाटलांना एकच मुलगा लक्ष्मण पाटील सानप. लक्ष्मण पाटलांना पुन्हा एक मुलगा कान्होबा पाटील. आणि इकडे भगू आबांचा जो दुसरा मुलगा आहे तुबाजी पाटील, त्यांना 6 मुलं, 5 मुलं आणि 1 मुलगी. त्यांची नाव आहेत, पहिला ज्ञानबा, इको कमी करा, दुसरा ज्ञानदेव, तिसरा बाबूराव, चौथा शंकरराव आणि 5वे आहेत आबाजी म्हणजे भगवान बाबा. पुन्हा 1 मुलगा झाला पांडुरंग आणि 1 मुलगी आहे, तिचं नाव आहे देऊबाई. देऊबाई. अशी एकूण हे 6 मुलं आणि 1 मुलगी, 7. बाबांची परंपरा आदिनाथांपासूनची आहे. आदिनाथांपासून दत्तात्रयांकडे ती परंपरा आली, तिथून ती एकनाथ महाराजांकडे आली, श्रीसंत एकनाथ महाराज. त्यानंतर त्या परंपरेचे पाईक नाथांनंतर गावबा, त्यानंतर दयानंद स्वामी पैठणकर, दयानंद स्वामी पैठणकर. त्यांच्यापासून आली आनंद ऋषी. आवाज कमी करा तुम्ही ऐका माझं. सॉफ्ट पाहिजे मला बोलताना, गोड. मी तसा मोठमोठ्यानं बोलून काय उपयोग आहे, लोकांच्या हृदयापर्यंत जाता आलं पाहिजे. कीर्तना नुसता गोंधळ नको. दयानंद स्वामी पैठणकर, त्यानंतर आनंद ऋषी, आणि त्या आनंद ऋषीकडून जी परंपरा आली ती नगद नारायण महाराजांकडे. नगद नारायण महाराजांनंतर महादेव महाराज पहिले आणि शेटीबा, हे 2 नगद नारायण महाराजांचे शिष्य. शेटीबा म्हणजे दादासाहेब महाराज. त्यानंतर ती परंपरा आली गोविंद महाराजांकडे नारायणगडाची. त्यानंतर परंपरा आली नरसू महाराजांकडे. तिथून आली महादेव महाराज दुसरे. महादेव महाराज दुसरे यांच्याकडून आली परंपरा, ट्रबल कमी करा, माणिक बाबा. आणि त्यांच्याकडून आली श्री संत भगवान बाबा.
ही एवढी मोठी परंपरा आहे. कोणती? विद्यावंशाची. आणि अगोदर सांगितली ती होती रक्तवंशाची. रात्री महाराज बोलले, भगवान बाबांचे विद्यागुरु आहेत प्रातस्मरणीय बंकट स्वामी महाराज निनगुरकर. भगवान बाबांचे वंश परंपरागत गुरु आहेत माणिक बाबा. आणि ज्यांनी भगवान बाबांना तुळशीची पवित्र माळ गळ्यामध्ये घातली ते गुरु आहेत गीते बाबा डिगोळकर. तुम्ही म्हणाल मग सुपे सावरगाव हे भगवान बाबांचं मूळ गाव आहे का? बोलो जय भगवान. सगळे म्हणा जय भगवान, जय श्रीराम. पोरांनो मोठ्यानं म्हणा जय श्रीराम, जय भगवान. ट्रबल कमी करा थोडं बस, शार्प. परवा दिवशीच मला जो इतिहास मिळाला तो आपल्या समोर ठेवतोय. सुपे सावरगाव हे पूर्वीचं गाव नाही सानप घराण्याचं. जामखेड नगर जिल्ह्यामध्ये जामखेड आहे आणि तो सुभा होता. पहिले सुभे होते आणि त्या सुभ्यामध्ये झिकरी पाडळी, तुम्हाला माहित असेल, तुमच्या गावाकडून थोडं जवळ होते. या गावामध्ये झिकरी पाडळी या गावामध्ये उदार दयाळू सानप पाटलांचं घराणं. गावाचे ते प्रमुख. त्यांच्याकडे गावची पाटीलकी होती. पण दुष्काळ पडला. दुष्काळामध्ये सगळं पाणी आटून गेलं. जनावरं गुरंढोरं मरायला लागली. लोक अन्नान्न करायला लागली. आणि मग पाण्याचा प्रदेश शोधत बानखडक, त्या जामखेड तालुक्यातल्या बानखडक या गावी हे सानप घराणं आणि त्या गावातील बरेच लोक आले. बानखडकला विशेष विरोबांची भक्ती करणारं धनगर हटकर समाज जो असतो विरोबांची भक्ती फार मोठ्या प्रमाणात करतो. आणि तिथे एक विरोबाचा फार मोठा भक्त होता, धनगर समाजाचा. त्याला एकच मुलगी होती आणि ती मुलगी उपवर झाली आणि तिचं लग्न सुपे सावरगावातल्या एका धनगर कुटुंबामध्ये तिला देण्यात आलं. ज्याला देण्यात आलं त्याचं नाव होतं आबाजी धनगर. आबाजी धनगरास त्या बानखडकच्या धनगराची कन्या समर्पित केली. कन्या गर्भवती राहिली, पण दुर्दैवतीचं आबाजी धनगरांना फार मोठा आजार झाला आणि त्या आजारामध्ये आबाजी धनगर मृत्यू पावला. एकाकी पडली बिचारी. मी तर नेहमी म्हणत असतो, देवा, बाळवयामध्ये कुठल्याही बालकाचे आई वडील तू घेऊन जाऊ नकोस. तरुण वयामध्ये कुठल्याही माझ्या बहिणीचा पती कधीच हिरावून घेऊ नकोस. ते जगणं फार कठीण असतं. 20, 25, 30 वर्षाच्या आयुष्यात जर नवरा मेला तर त्या बाईचं जगणं फार कठीण असतं. समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन फार विचित्र असतो त्या बहिणीकडं. म्हणून अशा बहिणीचा नवरा कधी नेऊ नकोस आणि तारुण्यामध्ये एखाद्याची बायको कधी घेऊन जाऊ नकोस. एवढा उपकार कर देवा. बाळ लहान असताना त्याचे आई वडील नेऊ नकोस. तारुण्यात कुणाचा पती किंवा पत्नी घेऊन जाऊ नकोस. आणि म्हातारपणी कोणत्याही म्हाताऱ्या मायबापाचा तरुण मुलगा घेऊन जाऊ नकोस. त्याच्यासारखं दुःख दुसरं नाही. अतिशय दुःखात ती भगिनी. काय करावं. डांबरस माणसं होते त्या काळची.
धनगर समाजामध्ये आबाजीचा जो भाऊ होता त्याचं नाव होतं बाबाजी धनगर. अतिशय कुटील, पहिलवान आणि संधी साधू. भाऊ मेला, एकटी भाऊजई आहे आणि तिचं पूर्ण शेत आपण लुबाडावं हेच त्याच्या डोक्यामध्ये रात्रंदिवस. म्हणून तो तिचा छळ करू लागला. छळ सहन झाला नाही. धन लाटण्यासाठीच त्याचा प्रयत्न होता. आणि त्या गर्भवतीचा छळ फार झाला. ती कंटाळली. जगावे की मरावे असा प्रश्न तिच्या पुढे निर्माण होतो. आणि मग ती माहेरी गेली. पोरीचे मायबाप त्या बाबाजी धनगराला शरण गेले. तुमच्या बहिणीसारखी आहे, तुमच्या लेकीसारखी आहे माझी मुलगी, एकुलती एक माझी मुलगी आहे, फार गुणवान आहे, हिचा सांभाळ चांगल्या पद्धतीनं करा आणि तुमचा वंश तिच्या पोटामध्ये वाढत आहे. पण ते तिथं आल्यानंतर आणि त्यांना विनंती करतायत तेवढ्यात त्या बाबाजी धनगरानं तलवारच काढली महाराज आणि त्यांना धाक दाखवला आणि तिथून हाकलून दिलं. सुपे सावरगाववरून हाकलून दिलं. पुढे 9 मास झाले, 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर त्या मुलीला अत्यंत सुंदर पुत्र झाला. मग आता तरी बाबाजी धनगर मुलीचा आणि या पुत्राचा स्वीकार करील असं वाटलं. म्हणून त्या मुलीला नेऊन सोडण्यासाठी ते तिथं गेले. पण त्यानं तिथंही स्वीकार केला नाही. पाणी कुणाला देऊ नका सध्या, मी थांबणार आहे थोडा वेळ, असं करू नका तुम्ही. कथेमध्ये मला विक्षेप करू नका बरं. हां, तुम्ही एकतर 2 दिवस आला नाहीत, आज आलात तर पुन्हा लगेच अर्ध्या तासात तहान लागते. आम्हालाही लागली असती ना, आम्ही सुद्धा तहानलेले आहोत. कथा कुठंतरी जुळायला लागली की तुम्ही काहीतरी करता. बोलो जय श्रीराम. दादा, शेवटी पर्याय राहिला नाही. आणि मग हे बाण खडकला परत गेल्यानंतर ती मुलगी, त्या मुलीचा पिता, तिची माता, सगळ्यांवर दया करणारे, सगळ्यांना समजून घेणारे कोण आहेत तर सानप पाटील आहेत. म्हणून त्या पाटलाकडे गेले. सानप पाटलांनी सांगितलं की तुझ्या लेकीचं नांदणं मी लावून देतो, काळजी करू नकोस, तिचा तो हक्क आहे. मी मध्यस्थी करीन. आणि मग सानप पाटलांनी आपला एक निरोप्या पाठवला, निरोप दिला बाबाजी धनगराकडे. अशी अशी मुलगी आहे, एकुलती एक मुलगी आहे, तुम्ही तिचा छळ केलाय, पण आता तिला गोंडस असा पुत्र झालेला आहे, तुम्ही तिला आपलंसं करा, तिथं राहू द्या, तिचा हक्क आहे. जेव्हा तो माणूस गेला आणि त्या बाबाजी धनगराला सांगितलं ना महाराज, तेव्हा त्यानं एकच निरोप दिला तिकडून, तिला तर इथं येऊच देणार नाही, पण तुम्ही जर मिटवा मिटवी करायला याल तर तुमची खैर नाही, इथून तुम्हाला मी जिवंत परत जाऊ देणार नाही. बाबाजी धनगरानं निरोप पाठवला परत उलट. आणि असा निरोप पाठवल्यानंतर पाटलांना मात्र राग आला. या उद्धट प्रश्नाला, या उद्धट उत्तराला पुन्हा निरोप दिला पाटलांनी. आजपासून मी 5व्या दिवशी त्या मुलीला घेऊन, आजपासून 5व्या दिवशी तुझ्या घरी येणार आहे, तयार राहा. हे असे लोक होते. आणि मग आपला सगळा फौज फाटा घेतला आणि पाटील 5व्या दिवशी आपलं सैन्य घेऊन रौद्र रूप दाखवीत त्या सुपे सावरगावामध्ये आले. लोकाच्या लेकीचं नांदवणूक लावण्यासाठी, ती जुळवाजुळव करण्यासाठी किती प्रयत्न आहेत पहा. आणि ते सैन्य पाहिल्याबरोबर सावरगावमध्ये त्या बाबाजीच्या घराकडे सगळं हे सैन्य जात असताना आणि ते पाटील असे रुबाबात जात असताना सानप पाटील ते बाबाजी धनगरानं पाहिलं आणि बाबाजी धनगर पळून गेला. लोकांनी पकडून आणला.
आणि मग पाटलांनी सांगितलं की तुला हिचा अधिकार द्यावा लागेल. हे सगळं सैन्य पाहून, पाटलांचं रौद्र रूप पाहून त्या बाबाजी धनगरांनी मान्य केलं, तिला तिचा हिस्सा देण्याचं ठरलं. काही दिवस ती मुलगी आपल्या बाळाला घेऊन तिथं राहिली, परंतु तिला अजूनही बाबाजी धनगर धाक देत होता, अरेरावी करत होता. त्या मुलीला वाटलं एकुलतं एक मूल आहे माझं, एकुलतं एक बाळ आहे, कधी माझ्या बाळाला तर रात्री उचलून नेऊन हे मारून टाकायचे नाहीत. फार चिंता लागली आणि मग निरोप पाठवला आणि वडील आल्यानंतर वडिलांसोबत ती परत माहेरी गेली आणि पुन्हा पाटलाकडे गेली. माझं मन तिथं लागत नाही पाटील, माझं एवढं छोटंसं लेक बाळ घेऊन मी तिथं कशी राहू, त्यापेक्षा मी आजपासून ते शेती वगैरे तशीच राहू द्या, पडून राहू द्या, मी तिथे काही परत जाणार नाही. नाहीतर असं करा, त्या बाबाजी धनगराला शेती खाऊ देऊन काय उपयोग आहे, त्यापेक्षा ती शेती मी तुम्हाला देऊन टाकते, तुम्ही जाऊन ती शेती करा. पण बघा सानप पाटील कसे होते, बाळा तू माझ्या मुलीप्रमाणे आहेस आणि पित्यानं मुलीचा 1 रुपया सुद्धा घेणं, पित्यानं मुलीचा कुठलाही अर्थलाभ घेणं हा फार मोठा अधर्म आहे. तुला जर तिथं जायचंच नसेल तर एक करूयात, त्याच्या बदल्यात बानखडकची जमीन मी तुला देतो आणि मी माझं कुटुंब तिथे हलवतो. काय 5-25 एकर जमीन होती, बानखडकची जमीन तिला देऊन टाकली आणि एका मुलीच्या सुखासाठी, एका कन्येच्या सुखासाठी तिची दया आल्यामुळे, ती गांजली होती, तिची गांजवणूक होत होती, म्हणून या सानप पाटलाने आपली सगळी जमीन तिथली तिला दिली आणि सुपे सावरगावची जमीन यांनी घेतली. जमिनीची आदलाबदल झाली. एका मुलीला न्याय देण्यासाठी हे कुटुंब सुपे सावरगावामध्ये आलं आणि पुढे स्थायिक झालं. पुढे हळूहळू सानप पाटील आणि त्या जो बाबाजी धनगर होता त्या बाबाजी धनगराची मैत्री झाली. इथं राहायला आल्यानंतर बाबाजी धनगर आणि तुबाजी पाटील मैत्री भावाने राहायला लागले. सर्वजण गुण्या गोविंदाने नांदू लागले आणि तिथून पुढे हा वंश पुढे चालत आला. त्यानंतर त्या सानप पाटलांना जो मुलगा झाला त्याचा इतिहास मी तुम्हाला पूर्ण सांगितलाय, निराजी सानप. आणि तिथून सगळा इतिहास बाबांचा लिखी आहे, लिखित स्वरूपामध्ये आहे. अशा पद्धतीने झिकरी पाडळीवरून बानखडकवरून सुपे सावरगावला हे कुटुंब स्थायिक झालं आणि या कुटुंबाचा विस्तार भगवान बाबांपर्यंत आला. पुढेही तो विस्तार चालू आहे. बाकीचे जे भगवान बाबांचे भाऊ सगळे सांसारिक आहेत आणि आताही म्हणजे आम्ही जातो वर्षातून 2-3 वेळा तरी सुपे सावरगावला कीर्तनासाठी जातो, तेव्हा त्यांच्याच कडे जातो. ही उपलब्ध वंश परंपरा आणि गुरु परंपरा भगवान बाबांची. बाळ दिसामासाने वाढतंय. आई सोबत रामायणाच्या पोथीला जाते. रामकथा ऐकायला गावात भावार्थ रामायणाची कथा दररोज चालू आहे. जय सिया राम, जय जय सिया राम, 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 जय सिया राम.
जय सिया राम जय जय सिया राम 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 भजन भजन गाओ वरचा आवाज करण्याचा कमी जय सिया राम जय भगवान रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 भज प्यारे तू सीताराम ओ सीताराम सीताराम भज प्यारे तू सीताराम सीताराम भजले भजले राम का नाम हे सीताराम सीताराम जय हो भजले भजले राम का नाम राम पिता है माता सबके भाग्य विधाता हे श्री राम श्री राम श्री राम श्री राम जय राम रघुपति राघव राम पतित पावन सीताराम ताई ताई बोला बोला प्यारे बाबा भगवान सबके भाग्य
भगवान सबके भाग्य विधाता भगवान सबके प्यारे बाबा भगवान सबके प्यारे बाबा भगवान सबके